जास्तीत जास्त वेळ आनंदी आणि सुखी राहणे शक्य आहे. कसं? तर हे बघा, लहान मुलांकडे पहा, त्यांचा नैसर्गिक आनंद बघा. लहान मुलांना कसलीच चिंता नसते. या लहान मुलांप्रमाणेच आपल्यालासुद्धा कशाचीही चिंता करण्याची गरज नाही आहे. मला माहिती आहे, हे मी जितकं बोलते आहे ना, तितकं ते सोपं नसतं, इझी नसतं. जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो, टेन्शनमध्ये असतो, तेव्हा हे हे खरंच पॉसिबल होत नाही लवकर. तर चिंता आणि आनंद यापैकी एक काहीतरी निवडण्यासाठी आपण खरं तर मुक्त असतो. आपल्याला काय निवडायचे हे आपल्यावरती डिपेंड आहे. एकतर जेव्हा जे काही आपण निवडू ना, तर तेच आपण आकर्षित करत असतो या युनिव्हर्सच्या नियमाप्रमाणे. आणि म्हणूनच चिंता आणखी मोठ्या प्रमाणात चिंतेलाच आकर्षित करत असते, तर आनंद हा आणखी आनंदालाच आकर्षित करत असतो. बरं, मी ना आज काय काय बनवते स्वयंपाकामध्ये सांगते. इतकी सारी तयारी तुम्ही पाहिली आत्तापर्यंत. तर पहाटेचा हा जो काही वेळ आहे ना, तो सध्या मी खूप छान एन्जॉय करायला लागली आहे. पहिल्यांदा 1-2 दिवस मला थोडंसं वाटलं की अरे यार, खूप थंडी आहे, झोपून राहायला हवं होतं. पण नाही, आता मी खूप एन्जॉय करते हा वेळ. या एवढ्या साऱ्या भाज्या सुरुवातीलाच मी साऱ्या काही चिरून घेतल्या, कारण आज मी व्हेजिटेबल्स उपमाही बनवणार आहे आणि हा जो काही सोया चंक्सचा खिमा बनवला आहे त्याच्यासाठी सुद्धा. तर मटार घरी होतेच. आणि आता हे बघा कसं आहे, हिवाळ्याच्या दिवसात या सगळ्या भाज्या खूप छान प्रमाणात अवेलेबल असतात मार्केटमध्ये. गेलं ना भाजी घ्यायला की काय घेऊ आणि काय नको असं होतं. तर ह्या सगळ्या भाज्या सीझनल खायच्या, ज्या आरोग्यासाठीही चांगल्या आहेत. आणि तुम्ही पाहताय किती छान दिसत आहेत या सगळ्या दिसायला. तर बघा, मी आज उपमामध्ये ओल्या कांद्याची पात, शिमला, गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आपलं जे काही नॉर्मल आपण फोडणी देतो, जिरे मोहरी वगैरे, तर त्याच पद्धतीने मी सगळं करते. फक्त एवढंच आहे की या साऱ्या भाज्या पोटात जाव्या म्हणून त्या उपमाला चवही येते आणि भाज्या खाल्ल्याही जातात. आणि याच्यासाठी या सगळ्या भाज्या मी आज वापरल्या. आणि खिमाची रेसिपी तर तुम्ही पाहिली, अगदी सोपी आहे आणि बऱ्याच जणी करतही असाल तुम्ही. हां, फक्त हा जो उपमा आहे ना, तर तो या साऱ्या भाज्यांमुळं थोडासा हिरवा हिरवा होतो किंवा थोडासा काळपट होतो, पण दिसायला इतका काही वाईट नाही दिसत. टेस्ट मात्र अगदी भन्नाट लागते. केला नसेल कधी तुम्ही असा उपमा तर नक्की करून बघा. थोडासा चेंज, रोज तीच रेसिपी त्याच पद्धतीनं नाही करायची. अशा पद्धतीनं थोडे थोडे चेंजेस करायचे. छान वाटतं, आपल्याला करतानाही छान वाटतं आणि खाणाऱ्यालाही छान वाटतं. इतकी भन्नाट चव आली होती ना या उपम्याला, काय सांगू. आत्ताच हा पाहिल्याच मला ना खायचा खूप मूड झाला होता. पण काय करणार, योगा क्लास झाल्याशिवाय मी हा ब्रेकफास्ट करू शकत नाही. आणि उपमा ना खरं सांगू, गरम गरमच खायला मजा येते. पहाटे लवकर उठायची सवय लावायची असेल तर त्या अगोदर आपल्याला रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी लागेल. एकच सवय लावायची नसते, त्या पाठोपाठ बाकी खूप साऱ्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतात. अख्ख्या लाईफस्टाईलमध्येच चेंजेस करावे लागतात. गणपती बाप्पा मोरया. चला, गुड मॉर्निंग. एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते. 8 वाजता आहेत. 8 वाजून 10 मिनिटांनी वगैरे आमचा क्लास सुरू होतो आणि 9:30 वाजता संपतो. म्हणजे लिटरली 9:20ला वगैरे संपतो. 1 तासापेक्षा जास्तच योगा होतो. आणि चक्क आज ना प्रीतीसुद्धा रनिंगला गेलाय. मला इतकं बरं वाटतं ना की आज पहिल्यांदा उठून मित्रासोबत रनिंगला गेलाय तो. आणि काहीतरी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी किंवा अशी बाहेर आउटडोअर ॲक्टिव्हिटी व्हायला हवी या मुलांची. कंटिन्यू अभ्यासात असतात. बरं वाटलं मला. आपणच जर का चांगलं रुटीन फॉलो करत असो ना, तर मुलं ऑटोमॅटिकच आपलं बघून सगळं काही करत असतात. हे मला सांगायचं होतं. चला मग, खूप वेळ झालाय, मला आता 5 मिनिटात अगदी धावत पळत जावं लागणार आहे. आणि आज सुद्धा माझी देवपूजा झालेली नाहीये. ओके, अजून सेटच होते माझं रुटीन. माझ्या सकाळच्या रुटीननंतर डायरेक्ट मी तुम्हाला आता संध्याकाळी भेटते. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे ही. आणि राहायला येऊन 4 वर्ष होत आली तरीसुद्धा लाईटचं स्ट्रगल हे चालूच आहे. अहो, लाईट्सच एवढ्या काढून ठेवलेत ना घरात की बटणं अजूनही लक्षात नाही आहेत. तर हे एक कवर आहे जे सोफ्यासाठी अगदी सुरुवातीला मी कुकरेजामधून आणलं होतं.
आणि एक ऑनलाईनवालं. तर दोन्ही मी व्हाईट यूज करते. घराच्या व्हिडिओला एक कॉमेंट होती की या ब्ल्यूवरती व्हाईट कवर टाकून तू शो घालवला आहेस, पण ऑप्शन नाही आहे, दुसरा कोणताही कलर याच्यावरती सूट नाही होत, हा व्हाईटच बरा वाटतो. म्हणून मी 2 कवर यूज करते अल्टरनेट, तर तेही व्हाईटच आहेत. जास्तीत जास्त चांगलंवालं ते जे मी ऑनलाईन घेतलं आहे ना सरल होम्सवाल्यांचं, तर ते आहे. पण सध्या ना त्यामध्ये व्हाईट दिसत नाही आहे. ॲक्च्युली मला ते घ्यायचं आहे पण अवेलेबल नाही आहे आय थिंक सो. आणि मी टॅग करते जर का कोणाला त्यामधला दुसरा कलर घ्यायचा असेल तर. मी तुम्हाला या काउंटरची शाईन दाखवते आहे. का तर सांगते मी तुम्हाला, पण पहिल्यांदा हा ओटा बघून घ्या की किती शाईन करतोय. रात्रीच्या स्वयंपाकापूर्वी मी तुम्हाला ओटा दाखवला का, तर मी आज दुपारी चक्क माझ्याकडे जी भैया पावडर आहे ना त्या पावडरनं हा ओटा घासलाय. म्हणजे सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा मी क्लासवरून आले योगाच्या, मी सगळीकडे पावडर टाकून ठेवून दिली आणि 3:30-4च्या दरम्यान ना मी हा ओटा घासला. तर मला हेच सांगायचं आहे, आणि एका आपल्या सबस्क्रायबर मैत्रिणीची कॉमेंट होती की तिला तिच्या व्हाईट ओट्यासाठी ती भैया पावडर युजफुल नाही ठरली. तर ना हा जो ओटा आहे हा फक्त व्हाईट दिसला म्हणून एकसारखा असेल असा नाही. यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर ग्रॅनाइटही असू शकतं किंवा आमचा हा कॉर्ड्स आहे. कॉर्ड्समध्ये सुद्धा खूप 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 व्हरायटी आहे. तर जर का तुम्ही गुगल केलं तरी सुद्धा तुम्हाला कळेल. तर मे बी जिने अशी कॉमेंट केली होती की तिला नाही याचा फायदा झाला, तर त्यांचं जे काही हे कॉर्ड्स आहे ना ते वेगळं असेल आणि जास्त ते असं खेचून ॲब्सॉर्ब करून घेत असेल कदाचित, त्यामुळे ते निघाले नसतील डाग. माझ्या या कॉर्ड्सला अगदी हळदीचे जरी जिद्दी डाग पडले ना तरी सुद्धा इझिली भैया पावडरने निघतात आणि कितीही जुनी असू देत तरी निघतात. आज मी हा काउंटर का घासला, कारण ना आम्ही कधी बरं रविवारी ना कालच आम्ही बाहेर गेलो आणि आम्ही गेल्यानंतर कविता आली होती भांडी धुवायला आणि ती नेहमीप्रमाणे इथे जास्तीची भांडी असेल ना तर इथे ती जाडवाली म्हणजे कास्ट आयर्न ट्रायप्लाय माझी आता मोस्ट ऑफ दी तशीच आहेत सगळी भांडी. तर तिने माझा इथं डोशाचा तवा तर तुम्ही पाहिलाय की एवढा सारा जाड आहे, तो तिने इथे ठेवला होता आणि आम्ही यायच तोपर्यंत खूप वेळ झाला. आणि जेव्हा कास्ट आयर्नची भांडी ह्या व्हाईट काउंटरवरती ठेवली जातात तेव्हा पाण्यामुळे लाल डाग म्हणजे गंजाचे डाग पडतात. तर तो जाम डाग पडला होता, तर तो असह्य झाला बघणं मला, म्हणून मग मी आज सकाळी स्वयंपाक झाल्यावर ते टाकून ठेवलं. काल रात्रीच खरं तर टाकायला हवं होतं पण काल खूप कंटाळा केला होता मी. तर हे असं आहे ही भैया पावडर खरंच 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 खूप खूप भारी आहे. खरं तर मला या ब्रँडनी ना आता असं प्रमोशन वगैरे दिलं पाहिजे किंवा मी इतकं सारं त्यांचं आत्तापर्यंत प्रमोशन केलंय ना फ्रीमध्ये की त्यांनी मला अशी फ्रीमध्ये खूप सारी भैया पावडर दिली पाहिजे. म्हणजे माझ्या अपेक्षा पण काय आहे बघा, पैसे नाही भैया पावडर दिली पाहिजे, जेणेकरून मी माझ्या सगळ्यांना सबस्क्रायबर मैत्रिणींना देऊन टाकेन की वापरा. खरंच खूप भारी आहे यार ती. म्हणजे पितळेची तांब्याची भांडी, चांदीची, ग्लास, स्टीलची, म्हणजे किती काय काय वापर आहे तिचा. आणि मला आवडलेला वापर म्हणजे हा कॉर्ड्स. माझं टेन्शनच निघालं यार, टेन्शन फ्री झाली आहे मी. आणि याचं श्रेय सुद्धा युट्यूबला जाते. युट्यूबवरतीच मला एका मैत्रिणीची कॉमेंट होती की ताई या व्हाईट कॉर्डसाठी ना तू पितांबरी पावडर वापर. तर पितांबरी तर काय मी वापरली नाही, म्हणजे वापरली जेव्हा तिने सांगितलं तेव्हा मी खरं तर पहिल्यांदा पितांबरीच वापरून पाहिली. पण पितांबरी म्हणजे पितांबरी ब्रँडची. तर ती ना लाल लाल करायची ओटा. मग नंतर ही भैया पावडर एक दिवस असंच आहोंनी रॅन्डमली आणली होती की त्यांना ती पितांबरी भेटली नव्हती आणि त्या दुकानदारानं त्यांना ही चिटकवली होती की ही घेऊन जा सर, ही सुद्धा चांगली आहे ना, वापरून बघा. आणि खरंच ती किती चांगली निघाली. त्यानंतर घरामध्ये पितांबरी आलीच नाही, भैया पावडरच आली आमच्याकडे. आणि आज जर का कोणी नवीन ब्लॉग बघत असेल तर त्यांना कळालं असेल की ही नवीन काहीतरी इन्फो किंवा ही मार्केटमध्ये अशी भैया पावडर मिळते. तर ऑनलाईन खूप मोठे पॅकेट आय थिंक अवेलेबल आहे, ऑफलाईन ग्रोसरी शॉपमध्ये ही कुठेही मिळते. चला मग आजच्या स्वयंपाकामध्ये काही नाही, कढी, भात, शेपूची भाजी आणि चपात्या किती आहेत बघूया. जितक्या चपात्या शिल्लक असतील ना त्यावरून डिपेंड असतं की भाकरी किती करायची. 1.5, 2.5, 3.5, 4.5. वाव, आज मला भाकरी नाही करावी लागणार, 4.5 चपात्या आहेत. तर मी आता फक्त थोडंसं एक्स्ट्रा भात लावणार, कढी करणार आणि शेपूची भाजी करणार. कारलं आज नाही भाजणार. भाकरी जेव्हा असते ना तेव्हा कारलं भाजायचं, छान लागतं ते. चपातीसोबत नाही इतकं छान लागत. चला सुरुवात करू.
मला ना हल्ली आठवणसुद्धा होत नाही मूवीमधले सॉंग्स लावण्याची. हां, कधी-कधी दुपारी सॅटर्डे संडे मूड झाला की लावत असतात अहो. पण मी सकाळ संध्याकाळ अशी ही छानशी देवाचीच गाणी लावत असते आणि मस्त वाटतं गाणी ऐकत काम करायला. अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेतली मी, कारण खूप सारं अद्रक शिल्लक आहे जे मला संपवायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी आता कढीची तयारी करते आहे. आणि आज मी कढी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. एका या मिक्सिंग बाउलमध्ये मी हवं तेवढं बेसनचं पीठ घेते आहे आणि त्यामध्ये दही ॲड करते आहे. यानंतर याच बॅटरमध्ये म्हणजेच बेसनचं पीठ आणि या दह्यामध्ये मी जी काही अद्रक लसणाची ही पेस्ट बनवली आहे ताजी ताजी, ती ॲड केली. आणि हवं तेवढं आता कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे त्या पद्धतीनं पाणी ॲड करून हे सारं मिक्स करून घेणार आहे. पण असंच आता हे मी यूज नाही करणार आहे, तर याला ब्लेंडरमधून फिरवून जर का काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील ना तर त्या प्रॉपर काढून घेणार आहे. मस्त बनते ही अशी कढी, ट्राय करा. मी दोन्ही पद्धतीनं करत असते, आमच्या गावच्या स्टाईलनं सुद्धा आणि या पद्धतीनं सुद्धा. भाजी आणणं सोपं आहे, पण ही भाजी ना मांडणं फार अवघड आहे. काय काय सांगायचंय? छोट्या छोट्या गोष्टी माणूस तुम्ही होता, मी नाही होत. मी नाही छोट्या गोष्टी, मला मोठ्या गोष्टी लागतात. इतनी खुशी. काय झालं सांगा, काय झालं? 3 दिवस झालं परेशान आहे मी. 3 दिवस झाले एकदम असं म्हणलं विचार करतोय स्वतःला ट्राय करतोय. म्हणलं कुठं गेलं असं. ऑफिसमध्ये चौकशी केली, त्या क्लिनिंग वाल्या स्टाफला विचारलं, म्हणलं चुकून राहिले का इथं जॅकेट माझं? मग नाही म्हटले, नाही असतं तर इथंच राहिलं, कोण घेऊन जात नाही आमच्या ऑफिसमध्ये, ते पण बरोबर आहे. मग नंतर ट्रॅक केल्यावर त्या दिवशी तर आणलं होतं, मग अचानक काय कसं झालं खूप विचार केला. सापडलं का काय तुला? मी तर खुश झाले होते, गेलं बरं झालं, नवीन घ्यायचं तुला. जॅकेट किती वर्ष जुनं आहे. मला ना आहोनी आता कॅमेरा ऑन करायला सांगितलंय, त्यांना हे बोलायचं होतं. आणि ऍज इट इज आहे यार, हे 2016चं जॅकेट आहे आणि हे हरवलंय 1-2 दिवस झालं. आणि मी काय म्हणत होते, काल जेव्हा आम्ही फिश खायला गेलेलो, मी म्हणत होते येता येता एल्प्रोला जाऊया आणि तुझ्यासाठी जॅकेट घेऊया, थंडीचे दिवस आहेत आणि जास्त काही नाही, पण इथून बाईक घेऊन तिथपर्यंत जातो ना लक्ष्मी चौकात, तिथपर्यंत तरी हवं असतं, थंडी वाजते. तर नाही, मी म्हटलं असतं माझं हरवलं असतं तर चल एक ऐवजी 2 घेऊया, पण याने घेतलं नाही. बरे कुठे सापडलं? खुशी तर आहे मला, पण दुःख पण आहे. दुःख नाही, मग खूप विचार केला. नंतर माझ्या लक्षात आलं यार, नाही गेट मधून आत येताना माझ्या लक्षात काय आलं की यार आपण त्या दिवशी शेविंगला गेलो होतो, म्हणजे ट्रिमिंग करायला, आणि काढून त्या सोप्यावर त्या लोकेशनवर मी असं फोल्ड करून ठेवलं होतं. ते मला इन्सिडेंट आठवला. पटकन गेट मध्ये आलेलं भाजी सकट मी तिकडे गेलो, तिथे गेलो तर तो म्हणला असं, तुम्ही त्या दिवशी मी आवाज दिला पण तुम्हाला काय करणार नाही, तुम्ही निघून गेले, तुमचं आम्ही सांगत होत राहिले म्हणून. मग त्यांनी असं तिथं अडकून ठेवलं होतं. गुड. पण मी काय म्हणते, ऐक ना, घे एखादं नवीन रे, एवढे नको रे काटकसर करू. काटकसर नाही, चांगलं घट मोठ आहे. असंच तुला एक कॉमेंट आली आहे की दादांची भाषा पूर्णपणे सांगलीची आहे. तर हो, आम्ही सांगलीचे आहोत आणि आमची भाषा सांगलीचीच आहे. छान वाटलं पण मला कमेंट वाचून. चला मी कढी कशी बनवते ना ते दाखवते. कढाईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये मेथी आणि अख्खे धणे थोडेसे टाकले आणि लाल मिरची अख्खीवाली सुखीवाली ती टाकली, कढीपत्ता, आणि हे सारं भाजून त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि हिंग पावडर टाकायची. काय भन्नाट कढी बनते माहिती आहे, ही मस्तच बनते एकदम. जर का तुम्ही अशा पद्धतीनं कधी केली नसेल किंवा करतही असाल पण केली नसेल तर एकदा ट्राय करा, छान लागते. आणि आता हवं तेवढं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. थोडीशी ही घट्टसरच असते, पण मी आता ना पकोडेही करणार आहे त्यामुळे थोडीशी पातळ ठेवली. आहो आसपास दिसले ना काम सांगते की ऑटोमॅटिक होते ते, तसं काम सांगितलं जाते. इथं मी मॅनेजर आहे, मग मी सांगणार ना माझ्या हाताखालच्या सबऑर्डिनेटला काम. मला ना आता हा झारा बघितल्यानंतर आठवलं की आपल्याला एक कॉमेंट होती, मी साय हाताने काढते, व्हिडिओमध्ये दाखवलंय का, आणि मी काय म्हटलं, ती साय तुटू नये, जी भाकरीसारखी रेडी झालेली असते, आणि म्हणूनच मी ती हाताने काढते. त्यामध्ये चम्मच घुसवला की ती तुटते ना, 2 भाग होतात, नाजूक असते साय. तर मला एक कॉमेंट आहे की ताई तू झाऱ्या यूज कर, आणि मी आता हे यांना सांगितलं तर म्हणतात यार चांगली आयडिया आहे. आणि
काय बरं होईल, कारण हातानं उचलून कुठं शिर खात असतो. झाऱ्यानं आपली ऍटलीस्ट डब्यात तर जाईल. नाही हो, मी नाही हो खात. मग एवढं तूप झालं असतं का सांगा बरं. हा थोडीफार खाते म्हणूनच हे असं आलंय, खाते थोडीफार. तर हे मला का नाही सुचलं की हे मी असं झाऱ्यानं असं सहज साई न तुटता काढू शकते. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी कधी नाहीच सुचत. नाही, सगळ्याच गोष्टी आपल्याला थँक्स डिअर. शिट, मी नाव लक्षात ठेवायला हवं होतं. सॉरी, नाव लक्षात नाही माझ्या, कारण कॉमेंट्स हल्ली खूप असतात ना. हा, पण माझ्या कॉमेंट्स लक्षात असतात सगळ्यांच्या. तर थँक्स डिअर पुन्हा एकदा की इतकी छान आयडिया दिली. ही एवढी छानशी आयडिया मला का नाही सुचली. हे फक्त माझ्या बाबतीतच होतं का तुमच्या बाबतीतही असं होतं की नवरा आजूबाजूला दिसला की त्याला काम सांगायचं? का मीच जास्त हुकुमशाही करते घरामध्ये? नक्की सांगा मला कॉमेंट करून. पण होतं अहो असं की आजूबाजूला अहो आले ना की अहो हे द्या, अहो ते द्या, हे हाताला नाही येत, ते हाताला नाही येत. आणि ते नसतील ना तेव्हा पटकन ओट्यावर चढेन आणि मी काढेन. पण ते आजूबाजूला दिसली की मग नाही, हां तुम्हीच द्या काढून, असं असतं. आता जे काही आपण हे कढीने पकोडे बनवले ना, याला मस्त असा तडका द्यायचा आहे. काही नाही, फक्त लाल तिखट पावडर आणि हिंग टाकलं मी आणि थोडेसे जिरे टाकलेत. आणि सध्या माझा हिंगाचा वापर जरा जास्तच होतोय का, पण मी एकदम थोडा थोडा टाकत असते. आवडायला लागलं आहे मला सगळ्या भाज्यांमध्ये घालायची सवय लागली आता. आज भाकरी करण्याचा वेळ वाचलाय ना, सकाळच्या चपात्या शिल्लक असल्यामुळे, आणि म्हणूनच हे सारं करायला वेळ मिळाला. तर मस्त बनले होते कढी पकोडे. या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. मस्त झालंय. गुजरात कढी पकोडे. मेथी नाही खाणार. मेथी नाहीये बाळा, ती शेपू आहे. म्हणूनच मी कॅमेरा ऑन केलाय. हा ना आतमध्ये होता काय, जेवत होता आणि आतून आवाज देतो म्हणतोय मम्मी हे इतकं का छान झालंय, का छान झालंय एवढं. आणि म्हणे मी मेथी नाही खाणार. लेकराला माझ्या भाज्या पण नाहीत कळत अजून. शेपू आहे ती. एकच असतं ते, काय एक नसतं रे शोना. भात कशासोबत खाऊ मग? त्याच्यासोबत खायचं असतं कढी पकोड्यासोबत. नाही, चपाती सोबत चांगला लागते. काय कढी पकोडा? तू राईस सोबत थोडं खाऊन तर बघ. मी खूप दिवसांनी केलंय. हा खातो, राईस सोबत पण खातो. ज्यांना पहाटे लवकर उठण्याची सवय लावायची आहे ना, तर त्यांनी लिटरली 9 वाजता किंवा 9:30 वाजता तरी ॲटलिस्ट झोपायला हवं. आता ठीक आहे 9:30ला आपली झोप नाही लागत, पण 10पर्यंत तरी गाढ झोपून जायला हवं, तरच पहाटे उठणं पॉसिबल होतं. तर हेच आहे की एक सवय लागण्यासाठी आपल्याला दिवसभराच्या आपल्या सगळ्या सवयी बदलाव्या लागतात. चला मग याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया. आय होप आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.